अतिवृष्टी होते, पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. मात्र अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत दिली आहे, मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पंचनामे सुरू आहे, माहिती घेण्याचं काम सुरू आहे. थोडं संयम ठेवा. मुख्यमंत्री साहेब असो, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो, अन्य त्या खात्याचे मंत्री, प्रत्येक जण शेतात जात आहेत, बांधावर जात आहेत. आम्ही मंत्रिमंडळ म्हणून, सरकार म्हणून सगळेचे सगळे शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून चांगल्यातली चांगली मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे. थोडं संयम ठेवा. पंजाबला जशी मदत मिळेल तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण मिळेल एवढा विश्वास. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जो दौरा केलाय हाच आहे असा आरोप संजय राऊत. भांडूपमध्ये बसून हे आरोप करणं सोपं आहे ना? तेवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये? पण थोडं मदत देणारं सरकार आहे. त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासनं दिली हे विचारा. थोडं विचारा. तेव्हा लाल कार्पेट टाकायचे खालती आणि शेतकऱ्यांना बांधावर भेटायला जायचे. हा, म्हणून ते तुम्ही स्वतः पहिल्या तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल. साहेब, संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलंय. त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून आपण सणांचे विकृतीकरण केलं असं ते म्हणतात. हे आधुनिक आहेत, ज्येष्ठ आहेत. हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. त्यांना ते ज्येष्ठ आहेत, घरातले वडीलधारी असतात, ज्येष्ठ असतात, काही मार्गदर्शन करत असतात. त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना. गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का? आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का? आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्यात असं उद्धव ठाकरे म्हणतात. वाकून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायला प्रयत्न करायचा. मानेचा प्रॉब्लेम, पाठीचा प्रॉब्लेम, झुकणं विकण्याची एवढी मोठ्या मोठी गोष्टी करू नये. तुम्ही जे काय करू शकला नाही तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे. ओके, तिलारीमध्ये एक माऊसचा गाडी कार सापडली आणि ती अज्ञाताने कोणीतरी जाळली. त्या संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत. मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. गौमांस तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही. त्या संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करणार. सर, कोकण रेल्वे के संदर्भ में रेल्वे साहेब, या संदर्भात आपण कडक आदेश देखील दिले होते की अशा प्रकारे जर गोहत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा अशा प्रकारे सोडली कुठे आहे याचा प्रश्न तरी विचार. काय आहे विचारण्यासाठी प्रश्न विचारतोस की काय? लिंक पोलिसांनी पकडली, पोलीस चौकशी करतायत. पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो लांड्यांचा.